आपल्या मस्त मराठमोळ्या जेवणाला एक छान कॉन्टिनेंटल टच देऊया. मी हे एक्सपेरिमेंट्स नेहमी करत असते, कारण घरात 6 वर्षाची मुलगी आहे आणि तिला रोजचं पोळी, भाजी, आमटी, भात वगैरे खायचा प्रचंड कंटाळा आहे. पण आपला हेतू असतो नेहमीच मुलांना होलसम, घरगुती, छान फुलफिलिंग मील द्यायचं. तर थोडासा ट्विस्ट द्यायचा आणि फूड इंटरेस्टिंग बनतं. तर सध्या जे पिटा पॉकेट्स ट्रेंडिंग आहेत ना, तर आपली एक खूप छान महाराष्ट्रीयन डिश तुम्हाला माहितीच आहे, पाटवडी रस्सा भाकरी. तर त्यालाच मी पिटा पॉकेट्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे, आपल्याला भाकरी बनवायची आहे, उकडीची भाकरी. तर त्यासाठी मी 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. किटलमध्ये ऑलमोस्ट उकळून घ्यायचं आहे. 1 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ कुठेही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं. 1 कपपेक्षा थोडंसं कमी मी घेतलेलं आहे. थोडंसं कोरडं पीठ भाकरी लाटण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची उकड तयार करून घ्यायची आहे. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला अंदाज नसेल तर एक्झॅक्ट मेजर करून घ्या. पाणी जास्त नाही झालं पाहिजे, कमी झालं तरी हरकत नाही. तुम्ही मळता मळता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकून त्याला स्मूथ करू शकता. पण जास्त पाणी घातलं तर तुम्हाला पीठ जास्त घालायला लागेल आणि ही प्रोसेस कधी संपणारच नाही. तर तसं करायचं नाही आहे. अशा प्रकारे उकड काढून घ्यायची आहे. उकड छान मिक्स झाल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 मिनटं याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ती वाफेमध्ये शिजेल. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे पाटवडी रस्सा. पण तो रस्सा नाही करायचा आहे, आपल्याला तो पॉकेट्समध्ये सॉससारखा लावायचा आहे. त्यामुळे मी दह्याचा त्याचा एक सॉस बनवणार आहे. तर घट्ट दही मी घेतलेलं आहे, त्याला थोडंसं फेटून मी घेते आहे. हे जे टूल आहे ना दही फेटण्याचं, ते अतिशय उपयोगी आहे कोणत्याही प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी. दही, ताक किंवा इतर काही गोष्टी की मिक्स करायच्या असतील तर हे उत्तम आहे. तुम्हाला हवं असेल तर मी लिंक नक्की देईन, कमेंट्समध्ये मला सांगा. तर या दह्यामध्ये मी बेसिक मसाले घालून घेत आहे. हळद, काश्मीरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धने पावडर आणि पाटवडी रस्सा थोडासा झणझणीत असतो, त्यामुळे हा सॉस पण झणझणीत झाला पाहिजे. त्यासाठी मी याच्यामध्ये घालत आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अगेन मी या टूलनेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते ॲडिशनल मसाले घालायचे असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. जनरली या रस्स्यामध्ये आपण टॉमॅटो घालतो आणि त्याचा छान असा तर्रीवाला रस्सा बनवतो, पण मी यामध्ये टॉमॅटो नाही घालत आहे, म्हणून मी दही घातलेलं आहे. आपल्याला सॉससारखी कन्सिस्टन्सी ह्याची करायची आहे, पण तरीही रस्स्याचा फ्लेवर आलाच पाहिजे. त्यामुळे काय करायचं आहे, रस्स्याची मस्त फोडणी द्यायची आहे. तर एक पातेलं मी घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि बेसिक आपण फोडणी करतो तशी फोडणी करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी थोडीशी मोहरी मी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे, हिंग घालायचं आहे, हळद घालायचे, कढीलिंब घालायचं आहे आणि जे बेसिक मसाले आपण दह्यात घातलेले तेच थोडे थोडे आपण यातही घालायचे आहेत, जेणेकरून ते तेलावर परतले जातील आणि तो रस्स्याचा एक तिखट असा फ्लेवर छान येईल याच्यामध्ये. खूप तिखट नाही करायचं आहे. जर मुलांना द्यायचं असेल तर थोडंसं कमी तिखट ठेवायचं. तुमच्या आवडीनुसार हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने लो गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. वाटल्यास थोडंसं पाणी घाला, पण ते करपले नाही पाहिजेत. त्यानंतर लगेचच मी दही घातलेलं आहे आणि हे दही छान आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, दही घातल्यानंतर काय होतं ना, थोडंसं त्याला पाणी सुटायला लागतं, त्यामुळे ते लिक्विडी होतं. मग अशावेळी काय करायचं, 1 ते 1.5 चमचा नॉर्मल जे बेसन असतं ना ते याच्यामध्ये घालायचं, जेणेकरून ग्रेव्हीला दाटसरपणा येईल. ह्याची चव आपल्याला लागणार आहे एकदम परफेक्ट पाटवडी रस्स्यासारखी, पण आपल्याला स्प्रेड करायचं आहे, त्यामुळे आपल्याला सॉससारखी कन्सिस्टन्सी पाहिजे. तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. वाफेमध्ये ते हळूहळू अजून थिक होत जाईल. तर आपलं भाकरीचं पीठ थोडंसं तयार आहे, रस्सा तयार आहे, ग्रेव्ही तयार आहे. आता काय राहिलं तर आपण सलाड तयार करून घेऊया. तर सलाडमध्ये ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील, ज्या घरी अवेलेबल असतील, ज्या मुलांना आवडत असतील त्या तुम्ही घ्या. पण याला एक परफेक्ट कॉम्बो म्हणजे मला असं वाटतं की मी काकडी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरची हे एक असं सलाड आहे ना, कोणत्याही प्रकारमध्ये म्हणजे इंडियन किंवा कॉन्टिनेंटल सलाडमध्ये ते एक छान स्वतःचा फ्लेवर नक्की देतं.
सलाड किंवा अशा वरतून घालण्यासाठी ज्या आपण भाज्या वापरतो ना, ज्या स्पेसिफिकली कच्च्या खाल्ल्या जातात, त्या लक्षात ठेवायचं आहे. बारीक किंवा पातळच चिरल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर त्या चवीला चांगल्या लागत नाही. दातामध्ये असा विचित्र क्रंच येतो त्याला. तर अशा पद्धतीने मी कांदाही चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती पातळ आणि बारीक स्लायसेस त्याचे केलेले आहेत आणि मोकळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी शिमला मिरची घेतलेली आहे. अशा पद्धतीने सगळं असं पातळ आणि बारीक सलाड मी कट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कॉर्न असतील तर तुम्ही ते घालू शकता, गाजर घालू शकता, बॉइल्ड मटर घालू शकता किंवा लाल पिवळी शिमला मिरची असते ती वापरू शकता, कोबी वापरू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते. चला तर मग सलाडही रेडी आहे. रस्स्याचा सॉस तयार झालेला आहे. पाटवड्या माझ्याकडे ऑलरेडी तयार आहेत. जर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण भाकऱ्या करून घेऊया. नॉर्मल जी उकड काढून घेतली होती ती अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे. आपल्या महाराष्ट्र लोकांना उकडीच्या भाकऱ्या करता येतात. स्टील मी तुम्हाला एक दाखवते आहे की अशा पद्धतीने तुम्ही उकड जर मळून घेतली छान, तर भाकऱ्या छान फ्लफी होतील आणि फुगतील. कारण या आपण छोट्या छोट्या भाकऱ्या करणार आहोत. आपल्याला याचे पिठा पॉकेट्स तयार करायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित छान फुलल्या पाहिजेत त्या. तर अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे. पुन्हा एकदा हाताच्या तळ भागाने त्याला छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या त्या गुठळ्या राहणार नाहीत आणि युनिफॉर्म छान ते पीठ मळलं जाईल. कारण याला कसं असतं ना, ग्लुटेन नसतं. कोणत्याही मिलेट्सच्या आपण भाकऱ्या बनवतो त्याच्यामध्ये ग्लुटेन नसतं, त्यामुळे चिकटपणा नसतो. त्यामुळे छान मळूनच आपल्याला ते असं युनिफॉर्म एकसारखं तयार करावं लागतं. आता तुम्ही बघू शकता छान तयार झालेलं आहे. त्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित आलेली आहे. कणकेच्या गोळ्यासारखं ते तयार झालेलं आहे. तर याला आपण इक्वल पोर्शन्समध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. भाकरी एवढा मोठा गोळा नाही घ्यायचा आहे, आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं करायचं आहे. त्यामुळे तेवढ्याच साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे. मगाशी आपण जे कोरडं पीठ थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं होतं, त्या कोरड्या पिठाचा वापर करून आपल्याला हे पुऱ्यांसारखं लाटून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी गोळे तयार करून मी ठेवलेले आहेत. कोरडं पीठ घातलेलं आहे. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून डायरेक्ट लाटण्याने लाटायला गेलं तर साईडला कडा फाटतील त्याच्या. कारण मिलेट्सच्या जेव्हा भाकऱ्या बनवतो तेव्हा त्याच्या कडा फाटण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम कधी कधी होऊ शकतो. मग तुमची ती पोळी कधी बनणार नाही. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. थिकनेस अशी ठेवायची, खूप पातळ पोळीसारखी पातळ नाही करायची. मी आधीच बिडाचा तवा किंवा रेग्युलर जो तुम्ही भाकरीसाठी तवा वापरत असाल तो मी गरम करायला ठेवला होता. जनरली मी हा कास्ट आयर्नचा तवा वापरते भाकरी किंवा आपण जे बेसन पोळे वगैरे करतो तसं काही करण्यासाठी. एक साईड थोडीशी अर्धी कच्ची असतानाच आपल्याला पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी अशी छान फुलते. तुम्ही बघू शकता, हे बघा त्याला छान असा बबल आलेला आहे. मस्त भाकरी फुललेली आहे. दोन्ही साईडने छान शिजवून घ्यायचं आहे ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत. हे बघा आता भाकरी फुलली आहे, त्यामुळे आतमध्ये आपलं मस्त पॉकेट तयार झालेलं आहे. दॅट इज फॉर शुअर. अशा पद्धतीने सगळ्या भाकऱ्या आपल्याला मस्त शिजवून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर आहे ना मस्त एकदम देसी व्हर्जन. आता आपल्या भाकऱ्या तयार आहेत, रस्स्याचा सॉस तयार आहे, सलाड तयार आहे आणि पाटवडा तयार आहे. तर ही छान मराठी थाळी आपली तयार आहे आणि या मराठी थाळीला आपण मस्त एक छान ट्विस्ट देतो आहोत, कॉन्टिनेंटल डिश पिठा पॉकेट्स बनवून. तर तुम्ही बघू शकता असं मी कात्रीने मध्ये कापून घेतलेलं आहे. त्याचे मी पॉकेट्स तयार केलेले आहेत आणि या पॉकेट्समध्ये आता आपल्याला जे पण आपण बनवलं होतं त्याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे. व्हेरी सिम्पल. आपण जो सॉस बनवला होता तो आता तुम्ही बघू शकता किती असा दाटसर झालेला आहे. अजिबातच ते ग्रेव्हीसारखं रनिंग नाही झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने सॉस बनवल्यावर काय होतं ना, ही भाकरी कधीच सॉगी होणार नाही. त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यातही देऊ शकता, तुमच्या ऑफिसच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा घरी बनवून ठेवलं तरी थोड्या वेळानेही खाऊ शकता. असं नाही आहे की तुम्हाला लगेचच्या लगेचच ते खायला पाहिजे. अशा पद्धतीने मी पाटवडीमध्ये एक घातलेली आहे. अगेन त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्याची रेसिपी देईन. आणि बस आपलं सॉस लावून झालेलं आहे, पाटवडी घालून झालेली आहे. सलाड तुम्हाला हवं तितकं त्याच्यामध्ये फील करा. मी सलाडला पर्टिक्युलरली काही सीझनिंग केलेलं नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही लगेच खाणार असाल ना, तर त्या सलाडलाही तुम्ही चाट मसाला किंवा काळी मिरी पावडर वगैरे तुम्ही मसाले त्याला लावू शकता. पण ही मुलांच्या टिफिनमध्ये मी देते आहे, ते सॉगी होतं त्यामुळे मी सलाडमध्ये काही एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही आहेत. हे बघा अशा पद्धतीने सगळे पॉकेट्स तयार आहेत मस्त मुलांच्या टिफिनसाठी आणि मुलांना असंही खायला खूप मजा येते. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसं झालं होतं.